सो स्टुडंट, आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 1.3 सुरू करण्याच्या अगोदर एक मेथड बघू आपण. त्याचं नाव आहे क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल काय असतो, क्रॅमर्स मेथड काय आहे तर ती बघू आपण. याचा शोध गॅब्रिएल क्रॅमर्स नावाच्या मॅथमॅटिशियनने लावला होता. तर बघा, आता आपल्याला सिम्पली एक इक्वेशन जर दिलेलं असेल ax by c. आता हे जे इक्वेशन आहे तर हे आहे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन, हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत. आता फक्त याच्यात काय करायचं, आपल्याला जर दोन इक्वेशन दिलेले असतील तर दुसरं एक इक्वेशन आहे परत ax by c. आता दोन इक्वेशन घेतले, पण दोन इक्वेशनला सेम झाले ते डिफरंट करू थोडं. a1 b1 c1 a2 b2 आणि c2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण a1x b1y c1 हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1 आणि a2x b2y c हे झालं इक्वेशन नंबर 2. आता बघा, यामध्ये आपल्याला माहिती आहे a b आणि c हे काय असतात, आपले रियल नंबर्स असतात, म्हणजे ते आपण कोएफिशिएंट्स म्हणतो या x y सोबत, बरोबर. आणि c इज आल्सो रियल नंबर. तर आपण यामध्ये काय करणार, आता याचा एक क्रॅमर्स मेथडचे एक रूल्स आहे, पण ते लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल मेथड आहे, आपण ती बघू. असेल समजा आपल्याला आता या इक्वेशनला सोडून डिटरमिनंट फाइंड करायचा आहे आणि x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर d ची व्हॅल्यू म्हणजे दिस इज अवर डिटरमिनंट हा काढावा लागेल. तर आता इथे व्हॅल्यूज काय घेणार आपण, पहिले आपण a b c d ची व्हॅल्यू घ्यायचो. जर का 2/2 चे दिले डायरेक्ट डिटरमिनंट सोडवायचे तसे सोडवू शकतो. पण आता असं इक्वेशन दिलेलं असल्यावर इथे काय व्हॅल्यू घेऊ मी d साठी, तर तेव्हा ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या ज्या x आणि y सोबत आहेत. x सोबत कोणती व्हॅल्यू आहे a1, या x सोबत कोणती व्हॅल्यू आहे a2, तशीच या y सोबत व्हॅल्यू आहे b1 आणि या y सोबत व्हॅल्यू आहे b2. तर सिंपली काय करायचंय, कॉलम सिलेक्ट करायचे. आता बघा, हा एक कॉलम होता, हा मी सिलेक्ट केला, त्यामध्ये a1 a2 घेतलं. दुसरा कॉलम मी सिलेक्ट केला, यामधला b1 आणि b2 घेतला. म्हणजे आपण फाइंड आउट करू शकतो आपला डिटरमिनंट. आणि डिटरमिनंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सरळ माहिती आहे a1 आणि b2 चं मल्टिप्लिकेशन, a1 b2 या दोघांचं, त्यानंतर मायनस b1 आणि a2 चं मल्टिप्लिकेशन, राइट. आता ह्या प्रकारे आपण व्हॅल्यूज पुट अप करून याला सॉल्व्ह करू शकतो आणि डिटरमिनंट फाइंड आउट करू शकतो. त्यानंतरची टर्म असते आपली dx काढायची. dx, आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी आपण डिटरमिनंटच्या काय व्हॅल्यू घेणार. आता dx फाइंड आउट करायसाठी आपल्याला इथे बघा, आता हा जो c1 दिलेला आहे याचा यूज करायचा आहे. c1 c2 हे दोन्ही पण आपण पुट करणार a1 a2 च्या जागेवर, c1 c2, आणि b1 b2 आपण ठेवणार ऍज इट इज b1 b2, राइट. अशा प्रकारे आपण ठेवून आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण, c1 आणि b2 ची मल्टिप्लिकेशन, c1 b2 मायनस b1 आणि c2 ची मल्टिप्लिकेशन करतो, b1 आणि c2. जसं अशा प्रकारे आपण इथे केलं होतं, a1 b2 ची आणि b1 a2 ची मल्टिप्लिकेशन केली होती. तशीच आता इथे यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून उत्तर फाइंड आउट करायचं समोर. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे dx ची व्हॅल्यू, आता सॉरी dy ची व्हॅल्यू. आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी काय करायचं, आता dy ची करताना पुन्हा c1 c2 चा यूज करायचा, पण आता तो कुठे पुट करायचा, तिकडल्या साइडने, म्हणजे a1 a2 ऍज इट इज ठेवायचे, a1 a2 आणि इथे टाकायचे c1 c2 आणि मग फाइंड आउट करायचे dy ची. तर यांचं करा मल्टिप्लिकेशन, a1 b2 मायनस c1 a2. अशा पद्धतीने आपण या फॉर्म्युलाचा यूज करून क्रॅमर्स मेथडने dx आणि dy च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर शेवटची स्टेप असते बघा. आता हे एवढं सॉल्व्ह झाल्यानंतर शेवटची स्टेप आहे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर x साठी फॉर्म्युला असतो आपला dx by d. म्हणजे आपण ही जी व्हॅल्यू फाइंड करणार याचा आणि या दोघांचं करायचं डिव्हिजन, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, dy by d, dy by d. आणि शेवटी आपल्याला फायनली x आणि y च्या व्हॅल्यू मिळतात, तेव्हा आपण x आणि y ची व्हॅल्यू लिहून सोल्युशन ऑफ इक्वेशन लिहू शकतो. तर आलं लक्षात कसं सोडवायचं, एकदा परत मी रिपीट करतो, नंतर तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आता आपल्याला इथे सुरुवातीला दोन इक्वेशन दिलेले असतात.
एक असते आपलं a1x + b1y = c1 इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन असतं a2x + b2y + c2 = 0 वगैरे समोरचे आपलं इक्वेशन असतं. ठीक आहे, असं इक्वेशन आपल्या जनरल फॉर्म दिलेले आहेत. आता आपण हे काय करणार, या जनरल फॉर्मचा इथे यूज करणार. तर बघा a1 b1 a2 b2 ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. डिटर्मिनंट फाइंड आउट करताना आपण फक्त x आणि y चे कोएफिशियंट्स म्हणजे a1 a2 b1 b2 असे हे घेऊन घेतो. हे घेतल्यानंतर त्यांचा डिटर्मिनंट काढतो आणि हे झालं की आपल्याला काढावं लागते dx ची व्हॅल्यू. आता dx ची व्हॅल्यू काढायसाठी आपण a1 a2 च्या जागेवर फक्त c1 c2 टाकतो, b1 b2 ऍज इट इज खाली ठेवतो, याच्या जागेवर हे c1 c2 टाकले. नंतर आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. पुन्हा dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी आपण c1 c2 च्या जागेवर पुन्हा a1 a2 ऍज इट इज ठेवतो, पण हे c1 c2 इथं b1 b2 च्या जागेवर ठेवतो आणि आपण dy ची व्हॅल्यू काढतो. आता अशा प्रकारे dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपण या फॉर्म्युल्यात पुट करतो आणि x आणि y ची व्हॅल्यू काढतो. आता हे नेमके कसे काढायचे तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्यावरून तुमच्या लक्षात बसून जाईल फक्त. ठीक आहे, आता हे एवढे फॉर्म्युलेज हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहेत. डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूसाठी आपण a1 a2 आणि b1 b2 घेतो, dx च्या व्हॅल्यूसाठी c1 c2 b1 b2 घेतो आणि dy च्या व्हॅल्यूसाठी a1 a2 आणि c1 c2 घेतो. हे एवढं लक्षात ठेवा, ग्रामर रूल पूर्ण तुम्हाला सोडवता येईल. एकही तुमचं उत्तर चुकणार नाही जर तुमच्या हे लक्षात असेल. आणि घेताना फक्त साइन सोबत घ्यायचं, प्लस मायनस जे असेल त्याच्यासोबत पुट करायचं.